हॅलो डिअर फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. अनअकॅडमीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. क्रॅक ऑल महाराष्ट्र एक्झाम्सच्या माध्यमातून आपण तुम्हा सर्वांना एमपीएससीचा अभ्यासक्रम या ठिकाणी घेत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या 3 भागामध्ये आपण चालू घडामोडीच्या सिरीज पाहिल्या. या तिन्ही सिरीजच्या भागामध्ये आपण जे काही परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जात आहेत त्या सर्वांचा अभ्यास आपण बारकाईने करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण लेक्चर सुरुवात करण्यापूर्वी मी या ठिकाणी माझी माहिती देतो. या ठिकाणी अनअकॅडमी इंडियाज लार्जेस्ट ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मी तुम्हाला शिकवत आहे. माझं नाव योगेश सूर्यवंशी. मला 2 वर्षाचा टीचिंग एक्सपिरियन्स आहे. मी स्वतः अभ्यास केलेला आहे, वेगवेगळ्या एक्झाम्स क्वालिफाईड झालेलो आहे आणि माझं MBA आणि LLB या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढे जाऊयात. जर तुम्ही अनअकॅडमीचं सबस्क्रिप्शन घेतलात तर तुम्हाला या ठिकाणी लाईव्ह लेक्चर्स मिळतील, वेगवेगळा ऍक्सेस मिळेल. म्हणजे तुम्हाला जर या ठिकाणी संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी करायची असेल, एकूणच मुख्य परीक्षा, इंटरव्ह्यू, त्यानंतर राज्यसेवेची परीक्षा, अशा ज्या काही एमपीएससीच्या परीक्षा होतात त्या सर्वांची जर तुम्हाला पूर्व तयारी, मुख्य परीक्षेची तयारी व्यवस्थितरित्या सिलेबस नुसार करायची असेल आणि तुम्हाला या ठिकाणी पद मिळवायचं असेल तर मला वाटतं एमपीएससीचं सबस्क्रिप्शन हे तुम्हा सर्वांसाठी खूप महत्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे एज्युकेटर्स मिळणार आहेत, जे अतिशय महाराष्ट्रातले टॉप एज्युकेटर्स आहेत आपण असं म्हणूयात. आणि या टॉप एज्युकेटर्सच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना एक चांगला सिलेबस शिकवला जाणार आहे. ठीक आहे, आपण पुढे जाऊयात. या ठिकाणी अभ्यास करत असताना कॉम्प्रेहेन्सिव्ह सिलेबस पूर्ण होणं खूप गरजेचं असतं. पहा, आणि कॉम्प्रेहेन्सिव्ह सिलेबस पूर्ण करण्यासाठी आपल्याला एक चांगली एज्युकेटर्सची टीम आहे, ज्यामध्ये आपल्याला जे काही स्पर्धा परीक्षा असतील त्या स्पर्धा परीक्षेला असणारा जो सिलेबस असेल आणि जो एक्झाम ओरिएंटेड आहे तो सर्व सिलेबस या ठिकाणी पूर्ण करून घेतला जाणार आहे. ठीक आहे, चला तर आपण पुढे जाऊयात. या ठिकाणी सबस्क्रिप्शन फीस मी तुम्हाला नंतर सांगतो. ही सबस्क्रिप्शन फीस तुम्ही लक्षात ठेवा आणि तुम्ही एमपीएससीचं सबस्क्रिप्शन घेऊ शकता. इथे माझा कोड दिलेला आहे, पहा, YOGESHS. तुम्हाला ज्या वेळेला या ठिकाणी सहभाग आणि ज्या वेळेला पार्टिसिपेट व्हायचं असेल, तुम्हाला क्लासला यायचं असेल, तुम्ही प्लस सबस्क्रिप्शन घेऊ शकता. तुम्हाला लागलीच 10% डिस्काउंट हा कोड यूज केल्यानंतर मिळेल. आणि विद्यार्थी मित्रांनो, मी खरोखर सांगतो, तुम्हाला सर्वांना एक चांगली संधी आहे. ज्या अर्थी तुम्हाला ऑफलाईन मध्ये फीस आकारल्या जायच्या त्याच्यापेक्षा कैक पटीने या ठिकाणी फीस कमी आहे आणि तुम्हाला या ठिकाणी एक खूप चांगलं असं एक एक्झाम ओरिएंटेड लेक्चर या ठिकाणी मिळणार आहे. ठीक आहे, आपण पुढे जाऊयात. आपण चालू घडामोडीचा भाग बघत आहोत. आजच्या भागामध्ये आपण काही दिनविशेष बघणार आहोत, काही त्यानंतर आपण फिक्स्ड म्हणजे स्टॅटिक घडामोडी जे म्हणतो आपण, जे सध्याच्या नियुक्त्या झालेल्या आहेत त्या नियुक्त्या आपण बघणार आहोत, ज्या कधी काळी चेंज होतात, कधी तशाच बऱ्याच दिवस तशा राहतात. आणि वेगवेगळे आयोग आहेत, त्या आयोगांचे अध्यक्ष देखील या ठिकाणी बघणार आहोत. मागच्या 3 भागांमध्ये जे आपण पाहिलेलं आहे त्या 3 भागांमध्ये आपण वेगवेगळे ज्या काही 1 वर्षापासूनच्या करंट घडामोडी झालेल्या आहेत त्या करंट घडामोडी आपण पाहिल्या. त्यामध्ये आपण असा पॅटर्न बघितलेला आहे जो परीक्षेमध्ये विचारला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांना सर्वांना विनंती आहे, तुम्ही तो सिरीजचा तो तिन्ही भाग तुम्ही आधी बघा, त्यानंतर या भागावर या. तुमची लिंक ही लागेल आणि मागच्या 1-1.5 वर्षांपासूनच्या ज्या काही घडामोडी झालेल्या आहेत त्या घडामोडी तुम्ही व्यवस्थितरित्या या ठिकाणी करू शकाल. ठीक आहे, मी या ठिकाणी आता लेक्चर चालू करतो. सर्वांनी या ठिकाणी लक्ष द्या आणि फक्त तुम्ही लेक्चर ऐकायचं काम करा. जेवढं डोक्यामध्ये जाईल तेवढ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये ऑप्शन्स येणार आहेत आणि त्यानुसार तुम्हाला पेपर सोडवता येईल. ठीक आहे, तर चला. 15वा वित्त आयोगाचे जे अध्यक्ष आहेत ते NK सिंग होते, बघा, लक्षात ठेवा, 15वा वित्त आयोग. ठीक आहे, त्यानंतर 14वा वित्त जे आयोग जो आहे त्याचे जे अध्यक्ष आहेत त्याचे अध्यक्ष आहेत YV रेड्डी. लक्षात आलं, 14वा वित्त आयोग. ठीक आहे, त्याच्यानंतर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण याचे जे अध्यक्ष आहेत त्याचे अध्यक्ष आहेत आदर्श कुमार गोयल. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण, लक्षात आलं. नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल असतं हे, याला आपण काय म्हणतो, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल. ठीक आहे, त्याच्यानंतर 20वा कायदा आयोग जो आहे अजित प्रकाश शहा यांचा. 20वा कायदा आयोगाचे अध्यक्ष जे आहेत ते अजित प्रकाश शहा आहेत. त्यानंतर 21वा कायदा आयोग जो आहे त्याचे अध्यक्ष आहेत न्यायमूर्ती बळावीर माथुर. ठीक आहे, तुम्ही सर्वांनी अजून एकदा हे वाचून घ्या. तोपर्यंत मी लॅपटॉपला चार्जिंग या ठिकाणी लावतो. मला लेक्चर घेताना ते लक्षात आलं नाही, आपली चार्जिंग थोडीशी कमी झालेली आहे. ठीक आहे, विद्यार्थी मित्रांनो, आपण करंट अफेअर्स हा भाग बघत आहोत आणि हा भाग अतिशय महत्वाचा भाग आहे. आणि एकदा का हा भाग तुम्ही करून घेतला तर तुमचे परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जातात 10-15 प्रश्न, प्रत्येक प्रश्न तुमचे या ठिकाणी कव्हर होतील. ठीक आहे, आपण पुढे जाऊयात.
भारतीय अणुऊर्जा आयोगाचे जे अध्यक्ष आहेत ते ए एन व्यास आहेत पहा. भारतीय अणुऊर्जा आयोगाचे जे अध्यक्ष आहेत ते के एन व्यास आहेत. सॉरी, के एन व्यास. ठीक आहे. त्यानंतर 7वा वेतन आयोग जे आहे, जो सगळ्यात महत्वाचा आयोग आपण समजला जातो, आणि याचे जे अध्यक्ष आहेत ते अशोक कुमार माथुर आहेत. त्यानंतर केंद्रीय दक्षता आयोग याचे जे आहेत ते कोठारी आहेत पहा. कोठारी, संजय कोठारी. लक्षात आलं? ठीक आहे. त्यानंतर केंद्रीय माहिती आयोगाचे जे अध्यक्ष आहेत ते विमल शुक्ला आहेत. राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष आहेत या महिला रेखा शर्मा. हेही लक्षात ठेवा, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा आहेत. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे जे अध्यक्ष आहेत ते न्यायमूर्ती एच एल दत्तू आहेत. एच एल दत्तू हे आपले हे देखील होते, हे मुख्य न्यायाधीश देखील होते, आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देखील होते एच एल दत्तू. ते सध्या राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष आहेत. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग जो आहे त्याचे जे आहेत ते भगवानलाल साहनी आहेत पहा. आता यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण जे आयोगाचे अध्यक्ष बघतोय, या आयोगाच्या अध्यक्षामध्ये बऱ्याच वेळेला या आयोगांच्या अध्यक्षांची नियुक्ती चेंज होत असते, नियुक्तीत बदल होत असतो. तर या नियुक्तीत बदल झालेल्या घडामोडी आपण गुगल करून त्या ठिकाणी मिळवू शकतो. पण परीक्षेच्या दरम्यान जे अध्यक्ष आहेत त्याची स्टॅटिक माहिती असणं खूप गरजेचं आहे, आणि ती माहिती आपल्याला एखाद्या वन लाईन सेंटेन्स मध्ये म्हणा किंवा डायरेक्टली प्रश्नामध्ये म्हणा, ह्या गोष्टी विचारल्या जातात. ठीक आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढे जाऊयात. यानंतर महत्वाचे दिनविशेष या ठिकाणी आपण बघणार आहोत. महत्वाचे दिनविशेष हा देखील अतिशय महत्वाचा भाग आहे. जे दिनविशेष बाल, महिला, बाल असतील, महिला असेल, त्यानंतर पर्यावरण असेल, त्यानंतर इतर संवेदनशील प्रश्न असतील, त्याच्यावरून ठरवण्यात आलेले काही दिन असतील, तर या सर्व गोष्टी तुम्ही थोडक्यात लक्षात ठेवायला पाहिजे. लक्षात आलं? या सर्व गोष्टी तुम्ही थोडक्यात लक्षात ठेवण्यात आल्या पाहिजे. चला आपण पुढे जाऊयात. 14 नोव्हेंबर हा जो दिन आहे तो जागतिक मधुमेह दिन आहे बघा. जागतिक मधुमेह म्हणजे डायबेटिक. ओके, जागतिक मधुमेह दिन. त्यानंतर 1 डिसेंबर तुम्हाला माहिती आहे जागतिक एड्स दिन म्हणून त्याला आपण त्या ठिकाणी त्याच्यासाठी आपण तो दिन लक्षात ठेवतो. जागतिक एड्स दिन, HIV. ओके, ह्युमन इम्युनो व्हायरस. ठीक आहे. 5 डिसेंबर जे आहे जागतिक मृदा दिन म्हणून आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवतो. 5 डिसेंबर. यानंतर आपण 9 डिसेंबरवर जाऊयात. 9 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन आहे बघा. 9 डिसेंबर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस आहे, म्हणजे भ्रष्टाचाराला विरोधी दिवस. ओके, 9 डिसेंबर. त्यानंतर 21 मार्च जो आहे तो जागतिक वन दिन आहे. 21 मार्च कोणता आहे? जागतिक वन दिन. ठीक आहे. 23 मार्च बघा जागतिक हवामान दिन. 23 मार्च जो आहे 23 मार्च जागतिक हवामान दिन. ओके. त्याच्यानंतर 24 मार्च जो आहे जागतिक क्षयरोग दिन. ठीक आहे, क्षयरोग दिन, जागतिक क्षयरोग दिन. त्यानंतर 11 मे जो आहे तो राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन आहे बघा. 11 मे जो आहे, 11 मे हाही महत्वाचा आहे, लक्षात ठेवा सर्वांनी, परीक्षेमध्ये हा विचारला जाऊ शकतो. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन. 21 जून आहे हा आंतरराष्ट्रीय योगा दिन आहे, हा सर्वांनाच माहिती, बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये विचारला देखील गेलेला आहे. 22 मे जो आहे जागतिक जैवविविधता दिन. जैवविविधता लक्षात आली असेल, बायोडायव्हर्सिटी. लक्षात आलं? जागतिक वैविधता दिन. आता आपण काही महत्वाच्या पुरस्कारावर येणार आहोत. आपण सध्या जे बघत आहोत काही आयोगाचे अध्यक्ष बघितले, जे महत्वाचे आयोग आहेत. 14वा वित्त आयोग असेल, 15वा वित्त आयोग असेल, केंद्रीय दक्षता आयोग असेल, महिला आयोग असेल, या सर्वांचे प्रश्न बऱ्याच वेळेला विचारले गेलेले आहेत. तुम्ही या ज्या काही अध्यक्षांच्या नियुक्त्या आहेत, जे काही अध्यक्ष नेमणूक त्या आयोगावरती झालेले आहेत, ते अध्यक्ष लक्षात ठेवणं गरजेचं असतं. आणि आपण अतिशय थोडक्यात आणि महत्वाचे जे प्रश्न आहेत, जे महत्वाचे भाग आहेत, तेच आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. लक्षात ठेवा, कारण अभ्यास करत असताना तुम्हाला या सर्व गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे, कारण डीप मध्ये जर प्रश्न एखादा आला तर यावरती नक्कीच त्या ठिकाणी प्रश्न पडू शकतो. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊयात. काही महत्वाचे पुरस्कार आपण या ठिकाणी बघत आहोत.
या महत्वाच्या पुरस्कारामध्ये नोबेल पुरस्कार हा सर्वात महत्वाचा पुरस्कार तुम्हाला माहिती आहे, हा येतो त्याच्यामध्ये. तर यामध्ये अल्फ्रेड नोबेल या शास्त्रज्ञांच्या नावावरून हा पुरस्कार दिला जातो बघा. अल्फ्रेड नोबेल या शास्त्रज्ञांच्या नावावरून हा पुरस्कार दिला जातो. आपला जो डायनामो असतो, डायनामो, बरोबर आहे की डायनामो, तर याचा त्यांनी शोध लावला होता पहा, डायनामो, लक्षात आलं. तर ह्या डायनामोचा शोधाचे फाउंडर आहेत ते अल्फ्रेड नोबेल. या शास्त्रज्ञांच्या नावावरून हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराचे वितरण दरवर्षी 10 डिसेंबर रोजी होते. ठीक आहे, साधारणतः 10 डिसेंबरच्या दरम्यान मध्ये या पुरस्काराचं वितरण केलं जातं दरवर्षी. आलं लक्षात? ठीक आहे. मग अल्फ्रेड नोबेल यांच्या नावावरून हा पुरस्कार दिला जातो. तर याची केव्हापासून सुरुवात झाली, त्यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो असं म्हणतात. तर याची सुरुवात केव्हा झाली, तर 1901 पासून या पुरस्काराची सुरुवात झाली असं या ठिकाणी आपल्याला पुरस्काराबद्दलची ज्यावेळेस माहिती विचारली जाते, नोबेल पुरस्कार, त्यावेळेला आपल्याला हे सेंटेन्स येऊ शकतं, 1901 या पुरस्काराची सुरुवात झालेली आहे. एकूण 6 विषयामध्ये हा पुरस्कार दिला जातो बघा. नोबेल पुरस्कार हा एकूण 6 विषयामध्ये दिला जातो, बरोबर आहे की नाही. नोबेल पुरस्कार हा एकूण 6 विषयामध्ये दिला जातो. मग पहिला विषय कोणता आहे, वैद्यकशास्त्र आहे. दुसरा भौतिकशास्त्र आहे. तिसरा रसायनशास्त्र आहे. चौथा अर्थशास्त्र आहे. पाचवा शांतता आहे. आणि 6वा साहित्य आहे. लक्षात आलं. वैद्यकशास्त्रामध्ये एक दिला जातो, भौतिकशास्त्रामध्ये एक दिला जातो, आणि रसायनशास्त्रामध्ये एक दिला जातो, अर्थशास्त्रामध्ये एक दिला जातो, शांततामध्ये दिला जातो, आणि साहित्यामध्ये दिला जातो. बघा, हे साधारण तुमच्या लक्षामध्ये राहतं. नोबेल पुरस्कार या विषयामध्ये दिले जातात. पण नोबेल पुरस्कार बऱ्याचदा मॅथमॅटिशियन्सला दिला जात नाही बघा, मॅथ्स या विषयाला, बरोबर आहे की नाही. मला वाटतं हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. ज्यांना स्पर्धा परीक्षा करायची आहे त्यांच्यासाठी देखील हा महत्वाचा विषय आहे. आणि मॅथ्सला खरं तर एक खूप चांगलं इंटेलेक्च्युअल त्या ठिकाणी लागतं. मात्र तरी देखील अल्फ्रेड नोबेलच्या या शास्त्रज्ञांच्या नावावरून मॅथ्स या विषयाला पुरस्कार त्या ठिकाणी दिला जात नाही. मग याचं कारण काय, ते कारण तुम्ही देखील फाइंड करा आणि मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तर हे देखील मॅथ्स जे आहे हे ते मॅथ्समध्ये तिथं दिलं जात नाही. वैद्यकशास्त्र असेल, भौतिकशास्त्र असेल, रसायनशास्त्र असेल, अर्थशास्त्र असेल, शांतता असेल, आणि साहित्य असेल. अर्थशास्त्राला देखील नंतर मिळालेला आहे बघा. अर्थशास्त्र देखील आधी इन्क्लूड नव्हता. त्याच्यानंतर काही दिवसांनंतर हा पुरस्कार, याला देखील पुरस्कार द्यायचा असं त्या ठिकाणी त्याचं इन्क्लूड करण्यात आलेलं आहे ते. ठीक आहे, आपण पुढे जाऊयात. खालीलप्रमाणे नोबेल पुरस्कार विजेते भारतीय व्यक्ती आहेत बघा. आता जे भारतीय व्यक्ती आहेत, इंडियन्स, तर कोण कोण इंडियन्स आहेत, तर त्यांना नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. तर रवींद्रनाथ टागोर, साहित्य क्षेत्र, बरोबर आहे. गीतांजली नावाचा त्यांनी ग्रंथ लिहिला होता. कोणता, गीतांजली. तर त्या गीतांजलीला त्यांना साहित्य क्षेत्रामध्ये रवींद्रनाथ टागोर यांना नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. आलं लक्षात. त्यानंतर CV रमन, भौतिकशास्त्र, रमन इफेक्ट होता त्यांचा. लक्षात असं प्रत्येकांना, म्हणजे बऱ्याच जणांना आठवत असेल रमन इफेक्ट हा भाग. आपण 11वी-12वी मध्ये असताना जे सायन्सचे विद्यार्थी असतील त्यांनी हा पाहिलेला असेल. ठीक आहे, रमन इफेक्ट. CV रमन यांना भौतिकशास्त्रामध्ये मिळालेला आहे. भौतिकशास्त्र म्हणजे काय, फिजिक्सला. लक्षात आलं, फिजिक्समध्ये. साहित्य, लिटरेचर झालं, फिजिक्स झालं. त्यानंतर हरगोविंद खुराना यांना वैद्यकशास्त्रामध्ये मिळालेलं आहे बघा. हरगोविंद खुराना यांना वैद्यकशास्त्रामध्ये मिळालं आहे. त्यानंतर सुब्रमण्यम चंद्रशेखर यांना भौतिकशास्त्रामध्ये मिळालेलं आहे, म्हणजे फिजिक्समध्ये मिळालेलं आहे. यांना मेडिकलमध्ये मिळालेलं आहे, मेडिसिन मध्ये मिळालेलं आहे असं धरूयात. त्यानंतर मदर तेरेसा यांना शांतता, हे मदर तेरेसांचं सर्वांना माहिती असेल. लक्षात आलं. यांना पीस मध्ये मिळालेलं आहे, शांततेमध्ये मिळालं आहे. अमर्त्य सेन यांना साहित्य नसून त्यांना अर्थशास्त्रामध्ये मिळालेलं आहे. ते साहित्य झालेलं आहे, अर्थशास्त्रामध्ये मिळालेलं आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, इथे चूक झालेली आहे. अर्थशास्त्रामध्ये मिळालेलं आहे अमर्त्य सेन यांना. त्यानंतर VS नायपॉल यांना साहित्यामध्ये मिळालेलं आहे. ठीक आहे, VS नायपॉल यांना साहित्यामध्ये मिळालेलं आहे. व्यंकटरमण रामकृष्णन यांना रसायनशास्त्रामध्ये मिळालेलं आहे. व्यंकटरमण रामकृष्णन यांना रसायनशास्त्रामध्ये मिळालेलं आहे, म्हणजे केमिस्ट्रीमध्ये मिळालेलं आहे. ठीक आहे, हे जे सगळे आहेत हे सर्व भारतीय आहेत. या भारतीयांना हा पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेला आहे. ठीक आहे, कैलाश सत्यार्थी, नुकताच तुम्हाला माहिती, जे ऑर्फन्स आहेत किंवा ज्यांना जे ऑर्फन्स असतात त्यांना देखील त्यांचा सांभाळ ते करतात. तर कैलाश सत्यार्थी यांना शांतता या भागामध्ये त्यांना नोबेल पुरस्कार दिलेला आहे. ठीक आहे, अभिजित बॅनर्जी माहिती असतील, अर्थशास्त्र, हा पुरस्कार विभागून दिला गेला होता. अर्थशास्त्रामध्ये अभिजित बॅनर्जी यांना दिलेला आहे. ठीक आहे, आता ऑस्कर पुरस्कार आपण बघणार आहोत. ऑस्कर पुरस्कार हा देखील एक जागतिक लेवलचा सर्वात महत्वाचा पुरस्कार समजला जातो आणि तो चित्रपट सृष्टीतला आहे. पहा, चित्रपट सृष्टीतला.
म्हणजे चित्रपट सृष्टीतला सर्वात मोठा पुरस्कार कोणता आहे? आपला भारतातला सर्वात मोठा जो आहे तो आपण दादासाहेब फाळके पुरस्कार कन्सिडर करतो, बरोबर आहे की नाही? दादासाहेब फाळके. मग आपण ज्यावेळेला ऑस्कर पुरस्कार म्हणतो तर ऑस्कर पुरस्कारामध्ये सर्वात महत्वाचं जे आहे, हा जगातील सर्वोच्च पुरस्कार आपण चित्रपट सृष्टीतला समजला जातो, ज्याची सुरुवात 1929 ला झाली. 1929 ला ऑस्कर पुरस्काराची सुरुवात झाली. आता ऑस्कर मिळालेले कोणते कोणते भारतीय आहेत? तर ऑस्कर हा फक्त म्हणजे चित्रपटामधले वेगवेगळे जे हे राहतात, अँगल्स राहतात, म्हणजे वेगवेगळे क्षेत्र राहतात, तर तिथे तो पुरस्कार दिला जातो. मग भानू अथय्या नावाचे जे कलाकार आहेत किंवा जे कलाकार आहेत त्यांना रंगभूषा, बरोबर आहे, रंगभूषा म्हणजे रंगभूषामध्ये त्यांना मिळालेला आहे. सत्यजित रे माहिती असतील सर्वांना, यांना लाईफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड मिळालेला आहे, लाईफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड. त्याच्यात AR रहमान उत्कृष्ट गीत, जय हो सर्वांना माहिती असेल, माझे आवडते गायक आहेत ते. तर या सिंगरला देखील AR रहमान यांना देखील उत्कृष्ट गीत याबद्दल त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे. यानंतर गुलजार जे आहेत, गुलजार यांना उत्कृष्ट गीत यासाठी त्यांना या कॅटेगरीमध्ये त्यांना मिळालेलं आहे. रसूल पुरी यांना उत्कृष्ट ध्वनी या कॅटेगरीमध्ये मिळालेलं आहे. ठीक आहे, लक्षात आलं. भानू अथय्या रंगभूषामध्ये मिळालेलं आहे, सत्यजित रे लाईफ टाइम मध्ये मिळालेलं आहे, AR रहमान उत्कृष्ट गीत मध्ये मिळालेलं आहे, गुलजार यांना उत्कृष्ट गीत मध्ये मिळालेलं आहे, त्यानंतर रसूल पुरी यांना उत्कृष्ट ध्वनी मध्ये मिळालेलं आहे. ठीक आहे, चला तर आपण पुढे जाऊयात विद्यार्थी मित्रांनो. अभ्यास करत असताना चालू घडामोडीचा तुम्हाला स्टॅटिक पार्ट पण माहिती असणं गरजेचं आहे. पुरस्कार असतील, दिनविशेष असेल, या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण आपण पहिल्या 3 भागामध्ये काय बघितलं, ज्या वेगवेगळ्या वर्षामध्ये घडामोडी झालेल्या आहेत आणि परीक्षेमध्ये त्याच्यावर प्रश्न पडण्याची खूप दाट शक्यता आहे, असा भाग आपण पहिल्या 3 भागामध्ये बघितला. या भागामध्ये आपण काही जे ठराविक घडामोडी असतात त्या ठराविक घडामोडी आपण बघत आहोत, जे साधारणतः कुठल्याही स्पर्धा परीक्षांमध्ये या घडामोडी विचारल्या जातात. माझं जे टार्गेट आहे विद्यार्थी मित्रांनो, ते टार्गेट आहे पूर्व परीक्षेचं. आपल्याला पूर्व परीक्षेमध्ये आपल्याला मॅक्झिमम गुण मिळवता आले पाहिजेत. GS चे वेगवेगळे सब्जेक्ट चालू घडामोडीसह मी घेणार आहे. तर या सिलेबसमध्ये अभ्यास करत असताना आपल्याला मॅक्झिमम आयोगाचे जे प्रश्न आहेत ते सोडवता आले पाहिजेत. आपला सिलेबस आपण कंप्लीट करून घेता आला पाहिजे आणि हे सगळं करत असताना आपल्याला बेसिक नॉलेज देखील खूप चांगलं मिळालं पाहिजे, असा माझा कुठेतरी थोडासा तुमच्यासाठी अट्टहास आहे. ठीक आहे, आणि यावरतीच मी एक्झाम ओरिएंटेड ज्या काही प्रश्नांचा भाग असतो तो कसा घेता येईल यासाठी मी खूप प्रयत्न करतो. ठीक आहे, आमची कंटेंट टीम देखील आहे, त्यांचं म्हणणं असं आहे की म्हणजे जे काही मला कंटेंट पुरवतात किंवा जो आम्ही स्वतः अभ्यास करतो, या सगळ्यांचा तीच गोष्ट आहे की तुम्ही सर्वांनी आपल्याला एक्झाम ओरिएंटेड या ठिकाणी घ्यायचंय. मागे जो काही आपण प्रश्नपत्रिका पाहिलेल्या आहेत त्या प्रश्नपत्रिकांचा सार लक्षात घेऊनच आपण मुलांना या ठिकाणी त्या सर्व गोष्टी शिकवायच्या आहेत. ओके, एकूणच अनअकॅडमीचा तोच उद्देश आहे, मुलांना कमी वेळेमध्ये अभ्यास करून मॅक्झिमम जे काही क्वेश्चन्स आहेत ते परीक्षेमध्ये सोडवता यावे आणि त्यांना पद मिळावं. लक्षात आलं? ठीक आहे, चला तर आपण पुढे जाऊयात. साहित्य अकादमी पुरस्कार, याची जी साहित्य अकादमी पुरस्कार हा साहित्य क्षेत्रातला सर्वात मोठा पुरस्कार आहे. याची जी स्थापना झालेली आहे ती 12 मार्च 1954 ला. लक्षात आलं? 1954 ला, 12 मार्च 1954 ला. याचं मुख्यालय आहे हे दिल्ली इथे आहे. अकादमीचे पहिले अध्यक्ष जे होते ते पंडित जवाहरलाल नेहरू होते. पहा, अकादमीचे पहिले अध्यक्ष जे होते ते पंडित जवाहरलाल नेहरू हे होते. भारतातील 24 भाषांमध्ये आपल्या संविधानामध्ये जे काही भाषा नमूद केलेल्या आहेत त्यातीलच 24 भाषांसाठी हा पुरस्कार दिला जातो. ठीक आहे, भारतातील 24 भाषांसाठी हा पुरस्कार दिला जातो. साहित्य क्षेत्रातील महत्वाचा पुरस्कार आहे असं आपण त्या पुरस्काराला म्हणतो, साहित्य अकादमी हा पुरस्कार. ठीक आहे, कधी चालू झालाय? 1954 ला अजून एक पुरस्कार चालू झालेला आहे, तो म्हणजे भारतरत्न पुरस्कार. बरोबर आहे की नाही? भारतरत्न पुरस्कार हा देखील 1954 ला चालू झालेला आहे बघा, 1954 ला सुरुवात झालेली आहे. लक्षात ठेवा, कारण सुरुवात केव्हा झालेली आहे हे देखील माहिती असणं डीप प्रश्नामध्ये खूप गरजेचं आहे. परीक्षेमध्ये असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर साहित्य अकादमी पुरस्कार हा कोणत्या कोणत्या गटांमध्ये, त्याचं वर्गीकरण कसं आहे ते आपण पाहूयात. त्याचं वर्गीकरण आहे, साहित्य अकादमी पुरस्कार दिला जातो, भाषा सन्मान पुरस्कार दिला जातो, अनुवादासाठी पुरस्कार दिला जातो. भाषा सन्मान म्हणजे जे काही ह्या 24 भाषा आहेत या 24 भाषांसाठी एक वैशिष्ट्याने जर त्या ठिकाणी भाषा असेल तर त्याला भाषा सन्मान पुरस्कार दिला जातो. अनुवादासाठी हा पुरस्कार दिला जातो. ठीक आहे, बाल साहित्य पुरस्कार दिला जातो. त्यानंतर युवा पुरस्कार दिला जातो. म्हणजे एकंदरीत
सर्व कॅटेगरी मधला सर्व कॅटेगरीमध्ये हा पुरस्कार त्या ठिकाणी दिला जातो आणि म्हणूनच साहित्य अकादमी पुरस्कार हा अतिशय महत्वाचा पुरस्कार त्या ठिकाणी आपण मानतो. चलो, आता आपण या ठिकाणी नुपूर कुलश्रेष्ठ यांच्याविषयी माहिती बघणार आहोत. नुपूर कुलश्रेष्ठ या भारतीय तटरक्षक दलाच्या महिला उपमहानिरीक्षक ठरल्या आहेत बघा. लक्षात आलं का? नुपूर कुलश्रेष्ठ या भारतीय तटरक्षक दलाच्या महिला उपमहानिरीक्षक ठरल्या आहेत. 1999 साली या भारतीय तटरक्षक दलात रुजू झाल्या होत्या 1999 मध्ये. ठीक आहे. 18 ऑगस्ट 1987 रोजी भारतीय तटरक्षक दलाची औपचारिकरित्या स्थापना झाली. आता जे काही कोस्टल लाईनला तटरक्षक दल आहे तर त्या तटरक्षक दलाची स्थापना केव्हा झाली होती? 18 ऑगस्ट 1987 ला. ठीक आहे. तटरक्षक दल संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येते. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि महत्वाचा आहे. तटरक्षक दल जे आहे ते कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येतं? गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येतं का संरक्षण मंत्रालयाच्या? ठीक आहे, तर हे येतं संरक्षण मंत्रालयाच्या. ठीक आहे, संरक्षण मंत्रालयाच्या. चला आपण पुढे जाऊया. यानंतर आपण INS तीर ही नौका बघणार आहोत याच्याविषयी. तर ही प्रशिक्षण नौका आहे. INS तीर ही परदेशातील पहिली लढाऊ नौका प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर कोचीला परतलेली आहे बघा. केरळमध्ये कोचीमध्ये प्रशिक्षण झाल्यानंतर ही नौका परतलेली आहे. भारतीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी 29 फेब्रुवारी 2020 रोजी INS तीर मधून प्रवास सुरू केला होता. म्हणजे हे बाहेर गेले होते नौका हे करून घेण्यासाठी प्रशिक्षणाचा. पहिले लढाऊ नौका प्रशिक्षण पूर्ण झालं होतं त्यांचं. तर भारतीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी 29 फेब्रुवारी 2020 रोजी INS तीर मधून प्रवास सुरू केला होता. ठीक आहे. MH-60R सीहॉक हेलिकॉप्टर. आता हा हेलिकॉप्टरचा प्रकार आहे MH-60R सीहॉक हेलिकॉप्टर. भारतीय नौदलाच्या ताफ्यात अमेरिकी बनावटीचे. आता हे MH-60R सीहॉक हेलिकॉप्टर जे आहे हे अमेरिकी बनावटीचं आहे बघा. MH-60R सीहॉक हेलिकॉप्टर दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ठीक आहे. हे भारतीय नौदलामध्ये हे हेलिकॉप्टर येणार आहे आणि हे कुठलं आहे तर हे अमेरिकी बनावटीचं आहे. यासाठी अमेरिकेच्या लोकहीड मार्टिन कंपनीकडून हेलिकॉप्टर खरेदीचा $905 लाख कराराला मंजुरी देण्यात आलेली आहे. जे काही आपला करार झालेला आहे अमेरिकेच्या लोकहीड मार्टिन कंपनी सोबत, तो $905 लाख करार झालेला आहे आणि याला मंजुरी देण्यात आलेली आहे. ठीक आहे. आता करारानुसार अमेरिकन कंपनी लोकहीड मार्टिन भारताला 24 हेलिकॉप्टर देणार आहे. ठीक आहे. आता जे हे MH-60R सीहॉक हेलिकॉप्टर आहेत हे किती भारताच्या नौदलामध्ये दाखल होणार आहेत तर एकूण 24 हेलिकॉप्टर आहेत ते भारताच्या नौदलामध्ये दाखल होणार आहेत. या हेलिकॉप्टरचा पहिला ताफा सप्टेंबर 2014 पर्यंत भारताला मिळण्याची शक्यता आहे. या हेलिकॉप्टरचा पहिला ताफा सप्टेंबर 2014 पर्यंत भारताला मिळण्याची शक्यता आहे. MH-60 रोमिओ सीहॉक हेलिकॉप्टरमध्ये पाणबुडी भेदी क्षेपणास्त्रे सोडवण्याची क्षमता आहे. लक्षात आले? MH-60 रोमिओ सीहॉक हेलिकॉप्टर मधून पाणबुडी भेदी क्षेपणास्त्र सोडण्याची क्षमता आहे. म्हणजे याच्यामध्ये पाणबुडी भेदी जे आहेत ते आपण करू शकतो, त्याच्यामध्ये ती क्षमता आहे. आणि हे अत्याधुनिक हेलिकॉप्टर म्हणजे सगळ्यात मॉडर्न हेलिकॉप्टर वेगवान हालचालीसाठी प्रसिद्ध आहे. म्हणजे फास्ट हालचालीसाठी. लक्षात आलं? तर हे फास्ट हालचालीसाठी हेलिकॉप्टर जे आहे हे हेलिकॉप्टर सगळ्यात चांगला आहे आपण समजूया. त्यावरून अँटी सबमरीन मार्क 54 टोरपॅड सोडता येऊ शकतील. म्हणजे हे काही जे सबमरीन आहेत तर हे सबमरीन त्या ठिकाणी 54 हे सोडता येतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. टेक्निकल टर्म्स आहेत. त्या टेक्निकल टर्म्स तुम्ही फक्त लक्षात ठेवा की या ठिकाणी जे हे सबमरीन आहे हे सर्वात वेगवान हालचालीचं आहे आणि अमेरिकी कंपनी सोबत $905 लाख करार त्या ठिकाणी झालेला आहे. ओके. या ठिकाणी 24 असे वेगवेगळे हेलिकॉप्टर्स त्या ठिकाणी वेगवेगळे अर्थात सीहॉक हेलिकॉप्टर्स येणार आहेत. ठीक आहे. यानंतर आपण पुढे जाऊया. सनराइज मोहीम काय आहे हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. सौर कणांचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकेच्या नॅशनल एरोनॉटिकल अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन लक्षात आलं या संस्थेने सनराइज मोहीम राबवण्यास सुरू केलेली आहे. आता सौर कणांचा अभ्यास करण्यासाठी हे लक्षात ठेवा. हा प्रश्न याच्यावरती मला असं वाटतं की याच्यावरती प्रश्न येणाऱ्या एक्झाम मध्ये विचारला जाण्याची शक्यता आहे. तर हे लक्षात ठेवा की सौर कणांचा अभ्यास करण्यासाठी ही मोहीम आहे सनराइज मोहीम. आता सन म्हणजे काय तर तुम्हाला माहिती, सन म्हणजे सूर्य. तर हा देखील हे जे आहे सनराइज मोहीम तर ते असं लक्षात ठेवा. सौर कणांचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकेच्या नासा सर्वांनाच माहिती नॅशनल एरोनॉटिकल स्पेस अँड ऍडमिनिस्ट्रेशन तर या संस्थेने सनराइज ही मोहीम राबवण्यास सुरुवात केलेली आहे.
सनराइज सन रेडिओ इंटरफोर्मेटर स्पेस एक्सपेरिमेंट ही मोहीम कॅलिफोर्नियाच्या पासाडेना येथे असलेल्या नासाच्या जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरीद्वारे व्यवस्थापित केली जात आहे. लक्षात आलं, ही मोहीम यांच्या व्यवस्थापित म्हणजे मॅनेज यांच्याद्वारे केली जाते नासाच्या जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरीद्वारे. ही मोहीम वैज्ञानिकांना सूर्यकिरणांपासून निघणाऱ्या, बघा सूर्यकिरणांपासून, हा जो सूर्य म्हणला आपण, ओके, सूर्यकिरणांपासून निघणाऱ्या सौर कणांचा वादळी करणे अभ्यासास मदत करणार आहे. सौर कणांच्या वादळीकरणास अभ्यास करण्यास, म्हणजे जे काही वादळी कण आहेत, सौर कणांचे जे वादळी कण आहेत, तो अभ्यास करण्यास या ठिकाणी मदत ठरणार आहे. ठीक आहे, हे जे सौर कण आहेत त्या सौर कणांचा अभ्यास करण्यासाठी त्या ठिकाणी अभ्यास करण्यास मदत ठरणार आहे. सूर्यापासून जे सौर कण निघतात, ठीक आहे, त्याचा अभ्यास करण्यास हे मदत ठरणार आहे. मग आर्क्टिका एम उपग्रह नावाचा एक उपग्रह आहे. तर रशिया डिसेंबर 2020 पर्यंत आर्क्टिका एम उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. रशिया आर्क्टिका उपग्रहांची मालिका प्रक्षेपित करणार असून त्यातील हा उपग्रह आहे. ठीक आहे, या उपग्रहाचा उपयोग आर्क्टिक हवामान आणि वातावरण नियंत्रण ठेवण्यासाठी केला जातो. लक्षात आलं, अंटार्क्टिक नाहीये ते, आर्क्टिक. इथं काय याची दुरुस्ती आहे ते आपण बघूयात नंतर, मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे, इथे हा शब्द थोडासा मला चुकल्यासारखा वाटतोय. आता देशांच्या वेगवेगळ्या दिशादर्शक प्रणाली कोणत्या कोणत्या आहेत त्या दिशादर्शक प्रणाली आपण बघूयात. NAVSTA नवस्टार जीपीएस जे आहे, नवस्टार जीपीएस, ओके, हे नवस्टार जीपीएस जे आहे ते अमेरिकेचं आहे. बघा, NAV नवस्टार STAR नवस्टार जीपीएस जे आहे ते अमेरिकेचं आहे. त्यानंतर ग्लोनास जे आहे, ग्लोनास, तर हे ग्लोनास जे आहे ते रशियाचं आहे. ठीक आहे, अमेरिकेचा लक्षात आलं, NAVSTAR. त्यानंतर ग्लोनास जे आहे ते रशियाचं आहे. गॅलिलिओ जे आहे, गॅलिलिओ, तर हे गॅलिलिओ युरोपियन युनियनचं आहे. बघा, युरोपीय युनियनचं आहे. त्याच्यानंतर बैदऊ जे आहे, हे बैदऊ जे आहे हे चीनचं आहे. ही आहे नेव्हिगेशन सिस्टीम. लक्षात आलं, देशांच्या दिशादर्शक प्रणालीची सिस्टीम आहे. त्याच्यानंतर IRNSS तुम्हाला माहिती असेल सर्वांना, तर ही जी आहे ती इंडियाची आहे. IRNSS, ठीक आहे, ही इंडियाची आहे. यानंतर आपण पुढे चालूयात. सुपरमून म्हणजे काय, हा भाग या ठिकाणी आपण बघणार आहोत. सुपरमून म्हणजे तुम्हा सर्वांना माहिती असेल, जेव्हा चंद्र आणि पृथ्वी, आता हा सपोज चंद्र आहे आणि ही पृथ्वी आहे. लक्षात आलं, जेव्हा चंद्र आणि पृथ्वी यांच्यातील अंतर कमी होते आणि चंद्राची चमक वाढते, तेव्हा अशा वेळी सुपरमूनचे दर्शन घडते. आता ज्या वेळेला ह्या दोघांचं अंतर जे आहे, हे दोघांचं अंतर थोडस कमी होतं, आणि चंद्राची चमक वाढते, म्हणजे चंद्र अधिकाधिक चमकतो. ठीक आहे, चंद्राची चमक वाढते. तर या अशा घटनेला म्हणजे त्यावेळेला सुपरमूनचे दर्शन त्या ठिकाणी घडते आपल्याला. मग या काळात चंद्र नेहमीपेक्षा 14% मोठा आणि 30% अधिक चमकतो. बघा, ज्या वेळेला पृथ्वीच्या जवळ येतो हा, किंवा दोघांचं अंतर कमी होतं, त्यावेळेला अधिकच चंद्र हा थोडासा 14% मोठा वाटतो सुपरमूनच्या कंडिशन मध्ये, आणि 30% अधिक चमकतो. म्हणजे तो काही रेग्युलर मध्ये चमकतो त्याच्यापेक्षा 30% अधिक तो अधिकाधिक चमकतो. ठीक आहे, एप्रिल महिन्याच्या सुपर पिंक मून आपल्या ग्रहापासून 3,56,907 किलोमीटर इतक्या लांब होता. पृथ्वी आणि चंद्र यांच्यात सरासरी अंतर साधारणपणे 3,84,000 किलोमीटर इतके आहे. बघा, ह्याच्यामध्ये डिफरन्स दिसतोय तुम्हाला. ठीक आहे, पौर्णिमेचा चंद्र हा सुपरमून साठी आवश्यक नसतो, कारण चंद्र पृथ्वी भोवताली फिरत असतो. बघा, ज्या वेळेला पौर्णिमा असते त्यावेळेला आपल्याला वाटतं की पूर्ण चंद्र असतो, उजेड जास्त पडतो, मग त्यावेळेला असं नाही की सुपरमून आवश्यकच नसतो. लक्षात आलं, पण कारण चंद्र हा पृथ्वीभोवती फिरत असतो,
लक्षात आला. हा जो चंद्र जर म्हणला तर हा चंद्र हा पृथ्वीभोवती असा, हा जर पृथ्वी म्हणली तर हा चंद्र या ठिकाणी फिरत असतो त्याच्या भोवताली. ठीक आहे, कारण चंद्र पृथ्वीभोवती फिरत असतो. चंद्र पृथ्वीपासून लांब असून सुद्धा आपल्याला पौर्णिमेचा चंद्र पाहता येतो. हे सर्वांना माहिती आहे, ही इन्फॉर्मेशन आहे. आता पिंक सुपरमून म्हणजे काय याची माहिती या ठिकाणी आपण बघणार आहोत. पिंक सुपरमून हे फक्त एक नाव आहे. लक्षात आलं, हे फक्त एक नाव आहे या ठिकाणी दिलेलं आहे. पिंक सुपरमून हे फक्त एक या ठिकाणी नाव दिलेलं आहे. त्यामागे वैज्ञानिक असं कुठलंही कारण नाहीये. म्हणजे पिंक सुपरमून हे नाव असण्यामध्ये काही एक ते नाव आहे फक्त, त्याच्यामध्ये असं सायंटिफिक रिझन वगैरे कुठलं नाहीये. ठीक आहे. मग अमेरिका आणि कॅनडामध्ये या हंगामात फ्लॉक्स सुबुलाटा नावाच्या फुलाचा बहर येतो बघा. फ्लॉक्स सुबुलाटा नावाचा कुठे अमेरिकेमध्ये आणि कॅनडामध्ये या हंगामात, कोणत्या हंगामात, या हंगामात फ्लॉक्स सुबुलाटा नावाचा फुलाचा बहर येतो. ठीक आहे. या फुलामध्ये दिसणाऱ्या चंद्राला पिंक सुपरमून म्हणजे गुलाबी चंद्र असे म्हणतात. म्हणजे या फुलामध्ये, आता ह्या फुल असं जर असेल तर त्या फुलामध्ये चंद्र दिसतो, तर त्या चंद्रामध्ये जो काही कलर येतो म्हणजे या फुलांमुळे दिसणार त्या चंद्राला काय म्हणतात, गुलाबी चंद्र. ओके. हे फुल गुलाबी रंगाचे असल्यामुळे, म्हणजे गुलाबी रंग असल्यामुळे याच्यामध्ये चंद्र देखील गुलाबी दिसतो आणि त्याला म्हणून पिंक सुपरमून असे त्या ठिकाणी त्याला म्हणतात. ठीक आहे. यामुळे याला मॉस पिंक असे देखील म्हणतात. यामुळे याला मॉस पिंक असे देखील म्हणतात. ठीक आहे. गोविंद राजुलू चिंटाला हे नाबार्ड अध्यक्षपदी यांची निवड झालेली बघा. कुणाची? गोविंद राजुलू चिंटाला. गोविंद राजुलू चिंटाला यांची नाबार्डच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. ठीक आहे. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेच्या नाबार्ड अध्यक्षपदी गोविंद राजुलू चिंटाला नेमणूक करण्यात आलेली आहे. लक्षात आलं, नाबार्डच्या अध्यक्षपदी गोविंद राजुलू चिंटाला, राष्ट्रीय व कृषी ग्रामीण बँक. आता ही जी बँक आहे नाबार्ड, आपल्या ज्या राष्ट्रीय कृषी व ग्रामीण बँक विकास बँक आहेत तर त्यालाच आपण नाबार्ड बँक असं म्हणतो, राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक. हर्ष कुमार भानवाल यांची त्यांनी म्हणजे पूर्वीचे जे अध्यक्ष होते नाबार्डचे ते हर्ष कुमार भानवाल होते, त्यांच्या जागी राजू चिंटाला आलेले आहेत, त्यांची त्यांनी जागा घेतलेली आहे. यासोबत शाजी केव्ही आणि PVS सूर्यकुमार यांची नाबार्डच्या उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालकपदी नेमणूक करण्यात आलेली आहे. आता हे जे आहेत शाजी केव्ही आणि PVS सूर्यकुमार, लक्षात आलं, PVS सूर्यकुमार आणि शाजी केव्ही यांची उपव्यवस्थापकीय संचालकपदी त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. आता या ठिकाणी प्रसिद्ध पुस्तकं कोणते आहेत, त्यांचे लेखक कोणते आहेत हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा, यशवंत सिन्हांचं रिलेंटलेस नावाचं पुस्तक आहे बघा, रिलेंटलेस. तर हे यशवंत सिन्हाचं आत्मचरित्र आहे. लक्षात आलं, रिलेंटलेस नावाचं पुस्तक आहे, ते यशवंत सिन्हांचं आहे. त्यानंतर शेमलेस नावाचं तस्लिमा नसरीनचं पुस्तक आहे. हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा, व्हेरी व्हेरी IMP आहे. तस्लिमा नसरीन जे आहे, तस्लिमा नसरीनचं जे पुस्तक आहे ते शेमलेस आहे. हे बऱ्याच परीक्षांमध्ये विचारलं गेलेलं आहे आणि परीक्षेमध्ये एखाद्या वाक्यामध्ये विचारण्यात जाण्याची शक्यता देखील आहे. हु किल्ड द सुंदरबन्स. ओके, सुंदरबन्स जे आहे तर हु किल्ड द सुंदरबन्स यावर एक पुस्तक आहे, स्वर्गीय तुषार कांजीलाल यांचे हे पुस्तक आहे. तुषार कांजीलाल हे देखील महत्वाचं आहे. हु किल्ड सुंदरबन्स. त्यानंतर लेट मी से इट नाव हे देखील पुस्तक आहे. लेट मी से इट नाव महाराष्ट्राचे माजी पोलीस सहआयुक्त राकेश मारिया यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. लेट मी से इट नाव हे महाराष्ट्राचे आपले राकेश मारिया जे होते, आपला 2008 मध्ये ज्या वेळेला हल्ला झाला होता 26/11चा जो हल्ला होता, तर त्या 26/11च्या हल्ल्यामध्ये आपले हे जे महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक आहेत तर ते त्यावेळेला मुंबई पोलीस कमिशनर होते. ठीक आहे, राकेश मारिया. अनसीन, अनहिअर्ड, अनसेड हे डॉक्टर भरत वाटवाणींचं पुस्तक आहे बघा.
डॉक्टर भरत वाटवानी. लक्षात ठेवा, हे पण महत्वाचं आहे. डॉक्टर भरत वाटवानी, अनसीन, अनहिअर्ड, अनसेड. त्याच्यानंतर माइंड मॅटर, हे विश्वनाथ आनंद यांचं पुस्तक आहे. विश्वनाथ आनंद, लक्षात आलं? हे कुठलं आहे? विश्वनाथ आनंद यांचं पुस्तक आहे. ठीक आहे, चलो तर आपण पुढे जाऊया. यानंतर आपण हा भाग बघून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या तिन्ही लेक्चरमध्ये चालू घडामोडीचे वेगवेगळे भाग या ठिकाणी बघितलेले आहेत. आणि हे भाग बघत असताना तुम्हा सर्वांना माहिती असेल की जे काही एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जातात, हे चालू घडामोडीवरचे अतिशय मोजके प्रश्न असतात. ते आपण 3 भागामध्ये बघितले. या भागामध्ये आपण जे दिनविशेष आहेत किंवा पुस्तकं आहेत किंवा आयोगाचे अध्यक्ष आहेत याची माहिती आपण बघितली. येणाऱ्या भागामध्ये आपण नवीन माहिती घेऊयात, नवीन विषय घेऊयात. जे परीक्षेमध्ये परीक्षा ओरिएंटेड जे काही मुद्दे असतील त्याचा अभ्यास आपण या ठिकाणी करूयात. आणि तुम्हा सर्वांना मी निश्चिंत सांगतो, तुम्हाला जर एमपीएससीचं सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच या ठिकाणी एमपीएससीचं सबस्क्रिप्शन घ्या. तुम्हा सर्वांना अतिशय म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी अभ्यास कंप्लीट करून घेतला जाईल. अनेक चांगले एज्युकेटर्स या ठिकाणी तुम्हाला शिकवणार आहेत. या ठिकाणी 12 महिन्याचं आणि 24 महिन्याचं सबस्क्रिप्शन आहे. 24 महिन्याचं घेतलात तर ते खूपच तुम्हाला परवडेबल राहील, अधिक उपयोगाचं राहील. इथे YOGESH नावाचा माझा कोड आहे. तो कोड तुम्ही त्या ठिकाणी मला टाकू शकता आणि तुम्हाला लागलीच 10% डिस्काउंट देखील त्या ठिकाणी तुम्हाला मिळेल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. तुमची आता आयोगाची नवीन मार्कांची पद्धत आलेली आहे, ते तुम्हा सर्वांना माहिती आहे. मी तुम्हाला ती पद्धत एकदा सांगतो. 1/4 सिस्टीम या ठिकाणी करण्यात आलेली आहे बघा. 1/4 सिस्टीम आलं लक्षात? तर म्हणजे प्रत्येक चुकीच्या प्रश्नाला 25% मार्क्स या ठिकाणी कटणार आहेत. लक्षात आलं? म्हणजे एक प्रश्न तुमचा 2 मार्काचा जर असेल तर तुमचे 0.50 गुण त्या ठिकाणी एका प्रश्नासाठी वजा केले जाणार आहेत. लक्षात आलं? जर तुमच्या एका क्वेश्चनला 2 गुण जर असतील तर तो जर प्रश्न चुकला तुमचा तर 0.50 गुण तुमचे जाणार आहेत. ठीक आहे, आलं लक्षात? ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, हा एक नवीन बदल पुढचे तुमचे जे काही एक्झामचे वेळापत्रक आहे आणि नवीन ऍड पडेल तेव्हापासून त्या परीक्षेपासून हा नियम त्या ठिकाणी लागू केला जाणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससीचा अभ्यास करत असताना टू द पॉइंट अभ्यास करा आणि वेळ घालू नका. परीक्षांच्या डेट जाहीर झालेल्या आहेत. ज्यांना पुढच्या वर्षी देखील नेक्स्ट इयर साठी देखील त्यांना तयारी करायची आहे 2021 साठी, त्यांनी देखील सबस्क्रिप्शन घ्या, अभ्यासाला लागा आणि जोमाने अभ्यास करत करत तुमचे एक विषय पक्के करून घ्या आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवा. थँक्यू सो मच.